आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुक्ताबाईंची पालखी आज बुलढाण्यावरून चिखलीकडे मार्गस्थ झाली। त्याआधी काल पालखीचं बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं। मलकापूर, मोताळा आणि राजूरचा घाट चढून पालखीचं बुलढाण्यामध्ये आगमन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुक्ताईला पुष्पहार घालून दर्शन घेतलं। ठिकठिकाणी पालखीतल्या वारकऱ्यांसाठी जेवण तसंच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज चिखलीकडे मार्गक्रमण झालं। पालखीमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध थोरांपर्यंत वारकरी सहभागी झालेत। संत मुक्ताईंच्या पालखी दिंडीला 3 शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली। दिंडीचं हे 318वं वर्ष आहे। संत मुक्ताईंची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत तब्बल 750 किलोमीटरचं अंतर 30 दिवसात पूर्ण करत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते। पालखी सोहळ्यादरम्यान वाखरी इथल्या रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती आणि ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते। यावेळी संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भावांकडून भेट म्हणून दिला जातो। पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचाही मान दिला जातो।